ज्ञानेश्वरीचा अध्याय 12वा आहे. भक्तियोग असं या अध्यायाचं नामकरण आहे आणि त्याच्यामधली जी ओवी आहे ती 8व्या क्रमांकाची ओवी आहे. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. भक्ती आणि त्याचा योग. भक्ती आपण कशाला म्हणतो तर भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती शब्दाचा अर्थ काय? प्रेम. आणि दुसरा अर्थ घ्यायचा म्हटलं भक्तीचा तर भक्ती म्हणजे भगवंताशी मिलन, भगवंताशी ऐक्य म्हणजे भक्ती. म्हणून जिथं भक्त आणि भगवंत यांचं ऐक्य होतं आणि ऐक्यता ज्या ठिकाणी, ऐक्याचा बोध ज्या ठिकाणी प्रगट होतो त्याला काय म्हटलेलं आहे? भक्ती. ते समर्थ रामदास म्हणतात, भक्त तो विभक्त नव्हे आणि विभक्त तो भक्त नव्हे. जो भक्त आहे तो भगवंतापासून विभक्त नाही आणि जो विभक्त आहे तो भक्त नाही. आत्ता आपल्याला भगवंत आणि भक्त काय आहोत? दोन आहेत, द्वैत आहे. असं हे द्वैत ज्या वेळेला मावळतं आणि देव आणि भक्त दुजा नाही विचार. देव आणि भक्त जिथं द्वैत दोन पण त्यांच्यातलं ज्या वेळेला काय होतं? निवृत्त होतं. आणि मग त्यांच्यामध्ये द्वैत जे भासत होतं ते निवृत्त होऊन ज्या वेळेला ऐक्य स्थापन होतं त्यावेळेला त्याला काय म्हटलेलं आहे? भक्ती. त्यालाच आपण काय म्हणतो? या समयीनं दुसरी समयी लावली, मग दोन्ही समयी काय झाल्या? प्रज्वलित झाल्या. मग त्या दोन्ही समयामधला जो प्रकाश आहे तो काय आहे? याही समयीचा प्रकाश आणि त्याही समयीचा प्रकाश काय आहे? एकच आहे. तसं ह्या देहामधलं चैतन्य आणि भगवंताच्या ठिकाणी असलेलं चैतन्य हे दोन भिन्न नाहीत. हे ज्या वेळेला ऐक्य निर्माण होतं, जसं या देवळामधलं आकाश आणि बाहेरचं आकाश हे एकच आहे का? दोन आहेत तर दोन नाहीत, एकच आहे. फक्त भिंती घातल्यामुळे काय झालेलं आहे? त्याला भिन्नता प्राप्त झाली. म्हणून आतल्या आकाशाला आपण काय म्हणतो? घटाकाश. आणि बाहेरच्या आकाशाला काय म्हणतो? महत आकाश. पण महत आकाश आणि आतलं आकाश हे अखंड असताना, एकच असताना दोन दिसायला लागले. ते एकच आहे पण दिसायला लागले किती? दोन. तसं व्यापक चैतन्य आणि या कुडीमधलं चैतन्य ते बाहेरचं आकाश महत आकाश आणि या देवळामधलं आकाश त्याला मठा आकाश असं म्हणतात. पण हे आकाश जसं शुद्ध आहे, बाहेरचं आकाशही शुद्ध आहे. हे आकाश आणि बाहेरचं आकाश हे अखंड आहे. तसं या देहामधलं चैतन्य, तुमच्या देहामधलं चैतन्य आणि सर्वांच्या देहामधलं चैतन्य, ह्या सर्व चैतन्यांचं काय आहे? ऐक्यच आहे. फक्त या उपाधीमुळं माझ्यामधलं चैतन्य वेगळं, तुमच्यामधलं चैतन्य वेगळं असं आपल्याला अज्ञानानं वाटतं. पण ते अज्ञान जर गुरूंच्या कृपेनं निवृत्त झालं तर माझ्यामधलं जे चैतन्य आहे, माझ्यामधलं जे आत्मरूप आहे आणि तुमच्यामधलं असलेलं आत्मरूप आहे ते कसं आहे? एकच आहे. अशी एकत्वाची दृष्टी निर्माण होणं याला नाव म्हणायचं भक्ती. एकत्वाचं ज्ञान होणं याला म्हणायची भक्ती. आणि एक असताना अनेकत्व पाहणं
याला म्हणायचं विभक्ती. आता आपण कुठे आहोत? विभक्ती प्रत्ययामध्ये. आणि संत कोणत्या प्रत्ययामध्ये आहेत? भक्ती प्रत्ययामध्ये. म्हणजे त्यांच्या ठिकाणी अभेद आहे आणि आमच्या ठिकाणी भेद आहे. आणि भेदाभेदाच्या पलीकडे आमचा पांडुरंग आहे. भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणजे त्या पांडुरंगाच्या दृष्टीने पांडुरंगापासून कुणीही भिन्न नाही. पांडुरंगापासून कुणीही भिन्न नाही आणि कुणापासून पांडुरंग भिन्न नाही. माझ्यापासून पांडुरंग भिन्न पाहणं म्हणजे विभक्ती, भेद, द्वैत. आणि माझ्यापासून पांडुरंग हा अभिन्न आहे असं पाहणं, असं जाणणं, असा अनुभव घेणं म्हणजे खरी भक्ती, खरं ज्ञान. आता हे म्हटल्यानंतर मी आणि पांडुरंग, मी आणि बाळूमामा, मी आणि या दिसना आपल्याला सगळी जी दैवत आहेत त्याच्यामध्ये ऐक्य स्थापन होते का भिन्नताच राहते? तर भिन्नताच राहते. का भिन्नता राहते? तर हे आम्ही फक्त आता बोलण्याच्या स्तरावर आहे. मी आणि तुम्ही एकच आहे असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला पटेल का आपल्याला? नाही पटणार. पण संतांना काय सांगायचं आहे की उपाधीनं जरी दोन दिसत असले तरी सुद्धा तुमच्या प्रकृतीमध्ये 5 कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत, डोळे आहेत, कान आहेत, नाही का? तुम्हाला 2 डोळे आहेत, मलाही 2 डोळे आहेत. तुम्हाला 2 कान आहेत, मला आहे. तुम्हाला नाक आहे, मलाही नाक आहे. तुम्हाला हात पाय आहेत, मलाही आहेत. तुमचा देह पंचमहाभूतांचा आहे, माझा देह पंचमहाभूतांचा आहे. तुमच्याकडे मन आहे, मला मन आहे. तुम्हाला बुद्धी आहे, मला बुद्धी आहे. तुम्हाला चित्त आहे, मला चित्त आहे. मग तुमच्या प्रकृतीमध्ये आणि माझ्या प्रकृतीमध्ये काय भेद आहे? तुमची पंचमहाभूतांची आहे, माझी पंचमहाभूतांची आहे. मग प्रकृती तुमची आणि माझी ह्याच्यामध्ये काय आहे? ऐक्यच आहे. त्या प्रकृतीमध्ये ऐक्य आहे. आणि तुमच्या देहातलं चैतन्य, माझ्या देहातलं चैतन्य काय आहे? ऐक्यच आहे. मग भेद कुठं आहे? या अलंकारामधलं सोनं, त्या अलंकारामधलं सोनं हे काय आहे? एकच आहे. मग भिन्नता कुठं आहे? तर पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये भिन्नता आहे. प्रयागमधलं पाणी, आमच्या वेदगंगेतलं पाणी, ते हे H2Oच आहे. 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आणि आपल्या वेदगंगेचं पाणी 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन. आणि आभाळातलं पाणी 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. काय वेगळं आहे त्याच्यामध्ये? काय सल्फर वगैरे आहे का? सल्फर वगैरे असला तर मिक्सचर झालं, भेसळ म्हणायचं. मग असं म्हणू शकतो प्रयागमधलं पाणी शुद्ध आहे, कारण का? त्याच्यामध्ये बाकीचे घटक मिसळलेले नाहीत. आणि आमच्या वेदगंगेमध्ये आता आम्हीच काय केलेली आहे? भेसळ केली. हो, पण भेसळ जरी केली तरी H2O ह्या पाण्याच्या सूत्रामध्ये बदल होत नाही. काय बदल होतोय? नाही. तसं ह्या ठिकाणी एक आमचं अस्तित्व, तुमच्यातलं माझ्यातलं जरी शुद्ध असलं तरी सुद्धा तिथं बाकीच्या घटकांची जशी भेसळ झाली तशी आमच्या ठिकाणी अज्ञानाची भेसळ झाली. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान शब्दामध्ये ज्ञान आहे, पण ते ज्ञान माहीत नसणं याचं नाव अज्ञान. अज्ञान. ज्ञान आहे पण माहीत नाही. तसं पाणी आहे, पण पाणी असून बाकीच्या गोष्टींमुळे त्याची पवित्रता, त्याची शुद्धता कमी झाली. तसं आमच्या ठिकाणी ते अस्तित्व असून सुद्धा आमच्या अज्ञानाच्या भेसळीमुळे त्याची शुद्धता, त्याची पवित्रता, त्याची जाणीव काय झालेली आहे? मलिन झालेली आहे. जाणीव काय झालेली आहे? आहे पण मलिन झाली. कशामुळं? तर त्याचा ज्यानं संग घेतला अज्ञानाचा. म्हणून सोन्यानं शुद्ध असताना, शुद्धतेमध्ये असताना दागिन्याचा संग घेतला आणि त्या दागिन्यामध्ये अलंकार करण्यासाठी आपण झिंक मिसळलं, तांब मिसळलं आणि काही कॉपर वगैरे हे ज्या गोष्टी मिसळल्या. मग
मिसळल्यानंतर आमचे महाराज म्हणतात त्याला नाव आला दागिना. काय नाव आला? दोन्ही सोन्याला कशाचा डाग बसला? तर बाकीच्या धातूंचा. मग शुद्ध सोन्याला बाकीच्या धातूंचा डाग बसल्यानंतर ते नामरूपाला आलं. ते नामरूपाला आलं, त्याला म्हणायचं दागिना. तसं आमच्यातलं चैतन्य शुद्ध असताना मायेच्या अज्ञानाचं, मायेच्या 3 गुणांचं, मायेतल्या पंचमहाभूतांचं हा डाग बसला आणि मी देह आहे असा मी दागिना म्हणून आता समाजामध्ये व्यवहारामध्ये वागायला लागलोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोनं विसरलं. सोनं नसताना दागिना झाला का? नाही. पण सोनं असताना सोन्याचं विस्मरण झालं आणि दागिन्याचं ज्ञान आमच्या बुद्धीमध्ये आता आहे. का मी सोनं आहे म्हणून आहे, मी एक चैतन्य आहे म्हणून असं ज्ञान नाही आम्हाला. मी दागिना आहे. तो पण कसा दागिना? अमेरिकेतलं सोनं, भारतातलं सोनं, रशियातलं सोनं, जपानमधलं सोनं एकच आहे. काय त्यांच्यात भांडण लागले? नाही. तसं चैतन्यात भांडण लागलेलं नाही, दागिन्यांमध्ये भांडण लागले. काय दागिन्यांमध्येही भांडण नाही, पण दागिना जो घालतोय तो अमेरिकेवरनं आणला, जपानवरनं आणला, दुबईवरून आणला आणि तोही आणताना मग ते चोऱ्या करायला लागतात, मग त्यांना अटक होत्या, मग ते तसं दागिन्याच्या मागं लागल्यानंतर अटकेची संभावना जास्त आहे. आणि सोन्याच्या दृष्टीमध्ये काय आहे? शुद्धतेची, पवित्रतेची, अलिप्ततेची काय आहे? आपल्याला शक्यता, खात्री जास्त आहे, 100% आहे. पण आमची दृष्टी, आमचं प्रेम शुद्ध सोन्यावर नाही. नाही. कुठं आहे? दागिना नाशिवंत आहे नाही. पण आम्हाला दागिना नाशिवंत जरी असला तरी दागिनाच प्रिय आहे. ज्याला डाग बसलाय ते प्रिय आहे आणि जे डाग रहित आहे, जे शुद्ध आहे, ते माझं स्वरूप मला प्रिय नाही. दिवसभर आम्हाला दागिना होऊन राहण्यात आवड आहे, देह होऊन राहण्यात आवड आहे. देह सोडायला तयार नाही. उठल्यापासून झोपेपर्यंत देह म्हणूनच घेण्यामध्ये आनंद आहे. निदान देह म्हणून घेण्यात आनंद आहे इथपर्यंत चांगला आहे. पण देहामध्ये आबादेसाई ज्यावेळेला निर्माण झाला तिथं नवीन प्रॉब्लेम निर्माण झाला. आबादेसाई ज्या वेळेला हबप झाले त्यावेळेला आणखी एक प्रॉब्लेम निर्माण झाला. आबादेसाई ज्या वेळेला मिस्टर नव्हते, मिस्टर, त्यावेळेला प्रॉब्लेम कमी होता, पण मिस्टर झाल्याबरोबर प्रॉब्लेम आणखी वाढला. तसा एकटाच होता पण त्याला करमलं नाही म्हणले, करमलं नाही, करमलं नाही त्याला. म्हणून रमण्यासाठी, मनाला रमण्यासाठी त्यानं हे सगळं करमणुकीची साधनं निर्माण केली. पण ह्या साधनांमध्ये मन रमतंय पण विरघळत नाही. भगवंताच्या चिंतनामध्ये मन रमत नाही, विरघळतंय. जिथं मन विरघळलं तिथं मी गेला आणि तूही गेला, माझाही अहंकार गेला, माझंही भक्तपण गेलं आणि देवपणही गेलं. आणि मग काय अनादि ऐक्य आहे ते उदयाला आलं. त्या मनानं एकाच शुद्धतेमध्ये, एकाच अस्तित्वामध्ये काय केलेलं आहे? अहंकारानं अनेकता आणि अहंकारानं भिन्नता, अनेकतेमध्ये द्वैत निर्माण केलं एकाच याच्यामध्ये. म्हणून हे मन जे आहे, हे मन जर शुद्ध असेल, त्याच्या ठिकाणी जाणीव शुद्ध असेल तर सोन्याची दृष्टी प्राप्त होते, ऐक्यतेची दृष्टी प्राप्त होते. आणि तेच मन जर अज्ञानयुक्त असेल, दोषयुक्त असेल, अविद्येयुक्त असेल तर त्या सर्व ऐक्यामध्ये सुद्धा ते भिन्नता पाहतं. म्हणून चैतन्याच्या दृष्टीने आपण सर्व एक आहोत आणि दागिन्यांच्या दृष्टीने हे दागिने जरी भिन्न आहेत पण दागिन्यांमध्ये सुद्धा
ह्या दागिन्यामधलं त्या दागिन्यामधलं जे सोनं आहे ते सोनं मात्र काय आहे, अखंड आहे आणि त्याचं ऐक्य आहे. अशा पद्धतीचं हे जे ऐक्य आहे ते आपल्याला सद्गुरू संत शास्त्र श्रवणानं आपल्याला समजतं आणि मग हा दागिन्याचा भाव निवृत्त होतो. आता आपण काय आहोत तर आपण एक पहिल्यांदाच आपलं जे जीव आहोत त्याच्या अगोदर आपण कोण आहोत तर आपण ब्रह्मरूप आहोत, आपण देवरूप आहोत. देवरूप होऊ सगळे. देवरूप व्हायचं आहे का देवरूप आहे हे समजून घ्यायचं आहे. तर हे समजून घ्यायचं आहे आपण कोण आहोत तर देवरूप आहोत हे समजून घ्यायचं आहे. पण देवरूप असताना देव शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, प्रकाश, नीती, आनंद असा त्याचा अर्थ देव शब्दाचा आहे. ज्या प्रकाशानं हे सर्व जगत जे आहे ते समजतं, त्याचं ज्ञान होतं, त्याला देव असं म्हणतात. आणि तो देव मज हृदयी ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती. तो आमच्या सर्वांच्या तो हृदयामध्ये आहे. असं जे आमचं ज्ञानरूप अस्तित्व आहे ते आता झालं काय, विस्मरणात गेलं. आम्ही कोण आहोत तर ज्ञानरूप आहोत. पण आता आम्ही काय झालोय, आम्ही सोनं असताना अलंकार जसं झालो तसं आम्ही ज्ञानरूप असताना देहरूप झालो. आणि या देहालाच मी आता म्हणून काय झालेलो आहे, जगायला लागलेलो आहे. आणि या स्थूल देहाला मी म्हणणं, त्यामुळे काय प्राप्त होते, का आम्ही म्हणतो या स्थूल देहाला मी, तर संत म्हणतात हा पंचमहाभूतांचा गोळा आहे. ही काय आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूत, त्यापासून हे बनलेलं स्थूल शरीर, त्याला देह असं म्हणतात. आणि ह्या देहाला जाणणारा देह जाणत नाही, तर या देहामध्ये असलेलं जे ज्ञान आहे ते या देहाला जाणतं आणि काय म्हणते, हा देह आहे. पण तसं न म्हणता ते काय म्हणते, मी देह आहे. देह माझ्यापासून, जसं हे देऊळ माझ्यापासून भिन्न आहे का, तुम्ही देऊळ आहात, नाही, देऊळ माझ्यापासून भिन्न आहे. देवळाच्या भिंती माझ्यापासून भिन्न आहेत. पण ते भिन्न असताना मी आता काय म्हणायला लागलोय, मी देऊळ आहे. हे जसं म्हणणं चुकीचं आहे तसं ह्या सुद्धा देवाच्या ह्या भिंती आहेत, त्या देवाच्या ह्या भिंती आहेत. आणि या आतमधल्या पांडुरंगाच्या चैतन्याच्या ह्या भिंती आहेत, कुठल्या, पंचमहाभूतांच्या. मग तो देव या भिंतींपासून वेगळा आहे. असं असताना मी वेगळा असताना या देहालाच काय म्हणायला लागलोय, मी आहे. अशा पद्धतीचं आमचं काय झालेली आहे, आता जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये आहे. ही कुठं आहे जाणीव, तर आमच्या बुद्धीमध्ये आहे. ही बुद्धीमध्ये आमच्या आता काय आहे, मागच्या जन्मामध्ये आम्ही ज्या देवळामध्ये होतो, देह देवाचे मंदिर. आपल्याला असं वाटतं का हो, आतमध्ये देव आहे, हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये पवित्र असावं, शुद्ध असावं, स्वच्छ असावं, निंदा नसावी, काम नसावा, क्रोध नसावा, लोभ नसावा. मंदिरात तुमच्या असं असते का हो, काम, क्रोध, लोभ असे विकार आहेत काय, नाही. ते विकार निघावेत म्हणून मंदिरात येतो ना आपण. पण ह्या मंदिरातलं काय, ह्या मंदिरामध्ये तसंच आहे सगळं. काम तसाच, क्रोध तसाच, विकार तसेच, वासना तसेच, हे सगळं तसंच आहे. मग मंदिर कधी होईल, महाराज आमचे म्हणायचे मनामध्ये मंदी यायला पाहिजे. हां काम देव, देवळामध्ये देव आहे, देवळामध्ये देव आहे. पण देवळामध्ये देव असताना सुद्धा आमच्या मनामध्ये वासना, विकार ह्या गोष्टी असल्यामुळे तो देवळातला देव आम्हाला अनुभवाला येत नाही.
अनुभवाला येत नाही. आणि या ठिकाणी सांगायचा मुद्दा असा आहे की हा स्थूल देह आहे, तो पंचमहाभूतांचा आहे. आणि तो पंचमहाभूतांचा हा जो गोळा आहे त्याला का कुणास ठाऊक मी हा आहे असं आम्ही म्हणायला लागलोय. पण रात्री झोपल्यानंतर आम्ही याला सोडून कुठे जातो बरे? आपण झोपलो, झोपल्यानंतर कुठे जातो आपण? स्वप्नामध्ये आणि गाढ झोपेमध्ये जातो. म्हणजे त्यावेळेला तुम्ही याला सोडता की नाही? सोडता. मग या देहाला काय म्हटलेलं आहे? स्थूल देह. आणि त्याची अवस्था कुठली आहे? जागृती. काय अवस्था आहे? जागृती. हा, मग जागृतीमधला अवस्था स्थूल देह आहे, जागृती अवस्था आहे. आणि त्याला मी जो म्हणायला लागलेला आहे, कोण म्हणायला लागलेला आहे? देह म्हणायला लागलाय? नाही, कोण म्हणायला लागलाय मग? हा मी आहे म्हणून. तर आमचं जे मूळचं जे अस्तित्व आहे, आम्ही जे आहोत, ते अस्तित्व ज्या वेळेला अज्ञानानं झाकलं जातं, ते विसरलं जातं, त्यावेळेला अंतःकरणामध्ये काय होते? एक वृत्ती निर्माण होते, एक जाणीव निर्माण होते. अंतःकरणाच्या स्तरावर अनादी काळाच्या संस्कारानं एक जाणीव निर्माण होते. ती जाणीव शुद्ध जी आहे, शुद्ध पाणी जे आहे, शुद्ध सोनं जे आहे, ते अंतःकरणामुळं, अंतःकरणाच्या उपाधीमुळं, अंतःकरणाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानामुळं पहिलं अज्ञान निर्माण झालं, स्वरूप झाकलं गेलं. आणि ते स्वरूप झाकलं गेल्यानंतर मी कोण आहे हे ज्या वेळेला कळायचं बंद झालं, विस्मृतीत गेलं, त्यावेळेला अंतःकरणाच्या ठिकाणी मी देह आहे असा आमच्या ठिकाणी अहंकार निर्माण झाला. म्हणजे ती जाणीव अज्ञानानं काय झालेली? भेसळयुक्त होऊन ती जाणीव मलिन झाली. आणि मग मी देह आहे असं रात्रंदिवस स्फुरण व्हायला लागले. आता आमच्या ठिकाणी आता काय आहे? स्फुरण कुठलं चालू आहे? आहे एक, आणि आमचं अनुभव एक आहे. आम्ही आहोत एक आणि अनुभव एक आहे. मग आता आहोत एक ते झाकलं गेले, आणि जे आम्ही नाहीत ते आम्ही पकडले. मग काय पकडले? तर हा स्थूल देह म्हणजे मी आहे असं आम्हाला आता अहंकार झालाय. पण हा स्थूल देह हा दिवसभर काय करतो? ह्या जागृतीमध्ये ह्या इंद्रियांच्या माध्यमातनं व्यवहार करतो, व्यवहार करतो. आणि संत काय म्हणतात की हा स्थूल देह कसा नाश, त्याचं काय आहे? त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, नाश आहे. त्याला काय सांगितले? अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, विपक्षीयते, विनश्यती. हे कोणाचे गुणधर्म आहेत? तर या देहाचे गुणधर्म आहेत. म्हणून त्याला सांगितले त्याला स्वभाव नाश आहे, स्वभाव नाश सांगितला हो या देहाला. मग आता आपल्याला काय इच्छा आहे? तर आम्हाला मृत्यू नको आहे. आम्हाला काय नको आहे? मृत्यू कुणालाही नको आहे. आपण मामांकडे येतो आणि मामांना काय मागतो? काय मागतो मामांना? मला वाचवा. कुणाला वाचवा? मला. आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना काय म्हणतो? मला वाचवा. त्यावेळेला मला वाचवा असा ज्या वेळेला म्हणत असतो आपण, त्यावेळेला कुणाला वाचवायला सांगत असतोय आपण? सोन्याला का अलंकाराला? अलंकाराला वाचवा असं म्हणतो. मग असा मामाने जर आशीर्वाद दिला की तुला मी वाचवतो, तर मामांचा आशीर्वाद फळाला जाईल का फेल होईल? काय होईल? काय होईल हो? हां, काय होईल सांगा? समजा मामांनी आपल्याला आशीर्वाद दिला की तुला मी वाचवतो, तर काय होईल? आशीर्वाद फेल होणार. का? का फेल होईल? तर जे वाचू शकत नाही, जे कधी वाचणार नाही, ते वाचवण्यासाठी आम्ही मामांना प्रार्थना करतोय. मग त्याच्यामध्ये धन असेल, दौलत असेल, मान असेल, सन्मान असेल,
पद असेल, प्रतिष्ठा असेल, पण ते न मागता जे वाचणार आहे, जे टिकणार आहे ते मला प्राप्त होऊ दे, असं आम्ही मामांकडं आजपर्यंत किती वेळा प्रार्थना केली. मामांना मागणं आहे, मागणे हे तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांची संगती अनिकन काही मागू देवा. किंवा देवा माझे मन, किंवा आणखी काय म्हणतो, दुर्बुद्धी ते म्हणा कदा न उपजो नारायणा. असं हे मागणं मागतो, पण प्रत्यक्षात काय मागतो? प्रत्यक्षात दागिना मागतो. पण दागिना मागितल्या जन्म झाल्या दागिन्याचा, त्या दागिना मोडावा लागणार आहे, दागिना मोडणार आहे, दागिना संपणार आहे, हे ज्ञान दागिना निर्माण करताना आहे का? हा दागिना एक दिवस संपणार आहे याचं ज्ञान. तसं हा दागिना ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला जन्मदिवस आम्ही साजरा करतो, पण त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये हा जन्म आम्हाला मृत्यू देणार आहे असं कधीतरी वाटतंय का? जन्माला बाळ आल्यावर काय वाटते? आनंद वाटते, वाढदिवस करतो. पण हा वाढदिवस मला मरणाच्या दारात घेऊन निघायला लागलाय असं कधीतरी बुद्धीत आले नाही? कुठं निघालाय वाढदिवस? निघालाय. म्हणजे जन्माचा आनंद कळतोय, पण त्याच्या जवळ लपलेलं मरणाचं दुःख लक्षात येत नाही का? बुद्धीमध्ये जागृती नाही, बुद्धी अजून जागी झालेली नाही. एक बाजू कळाली पण दुसरी बाजू कळाली नाही. ज्या देहानं मला जन्म दिला तोच देह मला मृत्यू देईल असं मला वाटेना अजून, पण अजून सुद्धा वाटेना. आत्ता ज्या देहानं मला जन्म दिलाय, ज्या देहानं मला आता इथं बसवलंय, तोच देह मला कष्ट देईल, यातना देईल. आता आम्ही प्रेम कुणावर करतोय? या देहावर करतोय का देवावर करतोय? दागिन्यावर प्रेम करतोय का सोन्यावर प्रेम करतोय? मिरवतोय कुणाला घेऊन? दागिन्याला. सोनं नसताना दागिना मिरवू शकतो? सोनं नसताना दागिना निर्माण होऊ शकतो? सोनं नसताना दागिना दिसू शकतो? सोनं नसताना दागिना नाहीच. तसं जर चैतन्य नसेल तर हा दागिना नाहीच, दागिन्याची सत्ताच नाही, दागिन्याला अस्तित्वच नाही. पण सोनं विस्मृतीत गेलं आणि दागिना उड्या मारायला लागला, सत्य म्हणून घ्यायला लागला, मी म्हणायला लागला, मी आहे म्हणायला लागला, सोनं नाहीच म्हणायला लागला. म्हणून ह्या दागिन्यामध्ये दोघं जण आहेत. एक सोनं आहे तो म्हणायला लागलाय मी आहे, आणि दुसरा एक आहे म्हणायला लागलाय मी दागिना आहे. पण हा वरचा जो मी आहे, मी अलंकार आहे, मी दागिना आहे, मी पाटली आहे, मी बिलवर आहे, मी कंकण आहे, मी सुवर्ण हार आहे, असे जे काही मी म्हणायला लागलाय, मी अमका अमका आहे, हा खोटा आहे. आणि त्यात एक सगळ्यांच्या मध्ये ज्या वेळेला तो म्हणतो की मी मंगळसूत्र आहे, त्यावेळेला तिथलं सोनं सांगत असते तुझं अस्तित्व मी आहे. पण ते अस्तित्व झाकलं जाते, मंगळसूत्र तेवढं त्याच्याशी आम्ही ऐक्य पावतोय. ज्या वेळेला कंकण म्हणते मी कंकण आहे, मी ब्रेसलेट आहे, मी नेकलेस आहे, मी राणीहार आहे, त्यावेळेला तिथला एक जण सांगत असतोय की तुझं अस्तित्व माझ्यामुळे आहे. ज्या वेळेला तुम्ही स्वतःचं नाव सांगता मी मारुती आहे, त्यात मी आहे जो आहे तो पांडुरंग आहे, आणि मधला मारुती, मधला आबा खोटा आहे. नाही, तो नव्हता, तो आमच्या कल्पनेने निर्माण झालाय 12व्या दिवशी बारसं झाल्यावर. आणि 12व्या दिवशी त्याचं दुसरं एक बारसं होणार आहे, त्याला आम्ही 12वा म्हणतो. मध्ये 12च्या भावात हा असतो. दागिना 12च्या भावात असतो कारण सोन्याचा अज्ञान आहे. तसं हा दागिना, हे शरीर, हा अहंकार, हा सुद्धा एका भावात असतो, 12च्या नसलेल्या भावात असतो, असलेल्या सोन्याच्या विस्मृतीमुळे.
आणि मग त्याला काय प्राप्त होतं या देहामुळं? जसं त्या दागिन्याला मृत्यू आहे, त्याला जन्म आहे, त्याला मृत्यू आहे, पण सोन्याला जन्म नाही म्हणून मृत्यू नाही, सोनं अखंड आहे. मग सोन्याच्या दृष्टीनं जन्मच नाही, मृत्यूचं भय नाही. पण दागिन्याच्या दृष्टीनं दागिन्याला काही अडचण नाही, दागिना कधी रडला नाही. पण हा दागिना आहे ना, तो दागिना मोडला त्याने, दागिना काही रडला नाही. पण हा दागिना आतलं सोनं ते म्हणायला लागले मी दागिना आहे. आणि एवढ्या एका अज्ञानामुळं त्या सोन्याला ह्या दागिन्याचे चटके बसायला लागल्यात. सोन्याला दागिना व्हायची इच्छा झाल्यामुळं चटके बसायला लागले. त्याला मग त्या फॅक्टरीत न्यायला लागलं, त्याला ते छन्नी हातोड्यांचे घाव खावे लागले. का? त्याला दागिना व्हायची इच्छा निर्माण झाल्यामुळे. सोन्याला दागिना व्हावं, त्या चैतन्याला मी देह आहे असा फक्त भाव निर्माण झाला. काय निर्माण झाला? त्या सोन्याला दागिना झालो असा भाव निर्माण झाला नाही, पण ह्या सोन्याला मी दागिना झालो असा नुसता बुद्धीमध्ये भाव निर्माण झालाय. सोनं कधी दागिना होत नाही, तसं चैतन्य हे कधी देह होतच नाही. आत्ता सुद्धा देह आणि चैतन्य भिन्न आहे, हे क्षेत्र आणि हे क्षेत्रज्ञ भिन्न आहे. पण भिन्न असताना मी क्षेत्रज्ञ वेगळा आहे, मी पुरुष वेगळा आहे, ही प्रकृती वेगळी आहे, हा देह वेगळा आहे, आतला देही वेगळा आहे, हे मंदिर वेगळं आहे, देव वेगळा आहे. हे भान फक्त नसल्यामुळे, बेभान झाल्यामुळं या सगळे ह्याचे जे दोष आहेत, ह्याचे जे विकार आहेत, ते माझ्यावर आरोपित व्हायला लागल्यात. देहाचा जन्म हा म्हणायला लागलाय माझा जन्म, आणि देहाचा मृत्यू हा म्हणायला लागलाय माझा मृत्यू. वास्तविक दागिन्यांचा मृत्यू जरी झाला, नामरूपामध्ये जरी बदल झाला, तरी सोनं आपलं अस्तित्व कधीही सोडत नाही, संपत नाही, तुटत नाही, विटत नाही, फुटत नाही. तसं चैतन्य किती वेळा जरी अज्ञानानं म्हटलं की मी देह आहे, तरी सुद्धा ते चैतन्य देहाच्या संगानं कधीही विकारी पावत नाही. पण हे जाणलं तर, नाहीतर आत्ता मी ज्या वेळेला म्हणतो मी आज आता संपत आलेला आहे, याचा अर्थ मी सोनं नाही, मी कोण आहे? देह आहे. कारण माझं ज्ञान आता मलिन झालंय, अशुद्ध झालंय. आणि म्हणून या ठिकाणी या स्थूल देहाला उत्पत्ती स्थिती नाश आहे. पण हा स्थूल देह कसा आहे? जड, मूढ आणि अचेतन आहे. कसा आहे? जड, मूढ आणि अचेतन. ह्याला काही कळत नाही. ह्याला चलायमान करण्यासाठी हे 5 जण आहेत. याच्यामध्ये कोण कोण? ज्ञानेंद्रिय, पहिला कान, नंतर त्वचा, नंतर डोळा, नंतर रसना आणि नंतर घ्राण, नाक. ही 5 जण आहेत. 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय कुठली? तर वाणी, त्यानंतर हात, पाय, त्यानंतर उपस्थ आणि गुद. हे 5 काय आहेत? कर्मेंद्रिय. ही 5 ज्ञानेंद्रिय. आणि ह्यांचे विषय, कानाचा विषय शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आता हा काय आहे? जो मी आहे तो अज्ञानानं मी स्वतःला विसरतो, अंतकरणात प्रतिबिंबित होतो, जीव होतो. तो जीव अंतकरणाच्या ठिकाणी असलेल्या अज्ञानानं बुद्धीमध्ये देहांकार निर्माण करतो. काय झालं? त्या चैतन्यानं अंतकरणाच्या ठिकाणी येऊन त्या नामरूपाचा जो पसारा निर्माण झाला, हा त्याच्याकडे बघितल्याबरोबर तो मी आहे असं म्हणायला लागला. आणि हे अज्ञान कधी निर्माण झालं? तर हे अनादी काळापासून आलेलं आहे. त्याची उत्पत्ती सांगता येत नाही. कधी निर्माण झालं? दोरीवरचा साप, ते अनादी काळापासून असंच व्हायला लागले. पण जरी ते अनादी असलं तरी त्याला शांत आहे म्हणून सांगितलं. त्याचा अंत होतोय अज्ञानाचा. दोरीवरच्या सापाचा ज्ञान झाल्यावर अंत होतोय. तसं चैतन्याच्या सत्तेवर हा साप निर्माण झालाय. हा साप दोरीचं ज्ञान नसल्यामुळं ह्या सर्पाची
बाधा आम्हाला झालेली आहे ह्या देहरूपी सर्पाची. आणि सर्प कुणाला चावतो? जो तक्षक चावला त्याच्यामधला एक जण गेला आणि एक जण परीक्षित म्हणलो मी वाचलो. भागवत त्यांना ऐकलं 7 दिवसामध्ये आणि परीक्षित काय झाला? मी वाचलो म्हणला. एक मात्र त्यातला गेला. कोण गेला? तर शरीर गेला. आणि त्या शरीरांतर्गत जे चैतन्य होतं त्याला मात्र तक्षक चावू शकला नाही, त्याच्यावर त्याची सत्ता नाही. म्हणून त्या तक्षकाची, काळरूपी तक्षकाची ह्याच्यावर सत्ता आहे. आणि सद्गुरू काय करतात तुम्हाला की तू देह नसून त्या देहाच्या आतमध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. ते तत्वज्ञ संत तुला त्या तत्वाची दृष्टी देतात. आता आम्हाला तत्वाची दृष्टी नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. आमच्या मनात तत्व नाही. माळेमध्ये ते तत्व आहे. माळेत तत्व आहे हो. कोणतं? दोरा. दोरा नसता तर माळ नाही. मग आम्ही गळ्यात काय बघतो? दोरा बघतो का माळ? काय बघायला पाहिजे? दोरा बघायला पाहिजे. असलेला दोरा दिसला नाही, बरोबर. आता दोराच नसता तर माळ कशी निर्माण झाली असती? मग माळेचं अस्तित्व कुणामुळे आहे? दोऱ्यामुळे आहे. मग दोरा अस्तित्व रूपानं आहे आणि त्याच्यावर माळ अध्यस्त आहे. आता समजा यातला दोरा काढून घेतला तर माळ कुठे गेली म्हटली तर? यातला दोरा काढून घेतला आणि माळ कुठे गेली म्हटलं तर? बरं, दोरा काढून घेतल्यावर दोराच नाही माळ करा म्हटलं सांगितलं तर कसं करणार? मग माळेच्या अस्तित्वावर माळेचं अस्तित्व कुणामुळे आहे? दोर. मग ते जे खरं अस्तित्व आहे ते झाकलं जाते, झाकलं जाते आणि मग एक निर्माण होते, त्याला आम्ही माळ म्हणतोय. पण त्या माळेमध्ये दोरा जसा अनुस्यूत आहे, दोऱ्यानं ती माळ धरलेली आहे. दोरा नसता तर माळेला अस्तित्व आलं नसतं. तसं ही सगळी जी काही पंचमहाभूतांची माळ आहे, 84 लक्ष योनींची जी माळ आहे, सगळी जी जीव योनी आहे ती त्या भगवंत रूपी दोऱ्यानं धरलेली आहे. पण सगळ्यांच्या मध्ये तो आहे, सगळ्या दागिन्यांमध्ये तो आहे. ह्याची दृष्टी आम्हाला जशी माळेकडे बघताना नाही आहे, तसं ह्या सगळ्या मन्यांकडे बघताना सुद्धा ती दृष्टी आम्हाला नाही आहे. मग जरी माळेचं अस्तित्व किंवा त्या फुलांचं अस्तित्व, हार झाला, फुलं हार झाली हो, फुलं हार झाली, मग अनेक फुलं एकत्र आली, त्याला आम्ही म्हणतो एक हार निर्माण झाला, एक माळ निर्माण झाली, 108 मण्यांची माळ निर्माण झाली. आणि दोरा काढून घेतल्या तर काय होणार? ती परत एक झालेली काय झाली? अनेक झाली. आणि जे हार झालेला होता त्याचं नाव गेलं आणि फुलं झाली. आणि माळ झालेलं त्याचं नाव गेलं आणि परत मणी झाले, म्हणून सोनियाचे मणी केले, असं आपण प्रमाण देतो. मला काय सांगायचं होतं की त्याला जे अस्तित्व आलं त्या नामरूपाला, ते त्या दोऱ्याच्या सत्तेमुळं आलं. ती जर सत्ता नसती तर त्या नामरूपाला अस्तित्व आलं नसतं. तसं या पंचमहाभूतांना हे एकत्र आणलेलं आहे ज्या सत्तेनं. तो आतमध्ये देव काय आहे त्या ठिकाणी विराजमान आहे, ते अस्तित्व त्या ठिकाणी विराजमान आहे. पण तिकडं आमचं लक्ष जात नाही. मग ती जाणीव आमची काय झालेली आहे? आता मलिन झालेली आहे. आणि मग त्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय झालेलं आहे? आम्ही देह म्हणूनच काय झालेलं आहे? व्यापार करायला लागलेला आहे. मग त्या संतांना आपल्याला काय सांगायचं आहे की देह मी नव्हे, हे सरे उरला उरे विठ्ठल. या देहाला जड, मूळ आणि अचेतन म्हणतात. म्हणजे पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय यांचा हा काय आहे? हा गोळा आहे. मग ह्या गोळ्याला काही करता यायचं नाही, म्हणून त्या ठिकाणी
हा आतमध्ये एक सूक्ष्म देह आहे, त्याला काय म्हटलेलं आहे? 17 तत्वाचा लिंगदेह. मग त्या लिंगदेहामध्ये काय आहे तर पंचकर्मेंद्रिय, सूक्ष्म पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि मन आणि बुद्धी. मग ही 17 तत्व कशाला घातली तर याला द्रव्यशक्ती म्हटले. याला काय म्हटले? याच्यामध्ये द्रव्यशक्ती पंचमहाभूत आहेत आणि हे पंचमहाभूत त्यांचा विषय भोगण्यासाठी काम करतात. पण ही स्वतः हालत नाहीत, आतनं त्यांना कोणीतरी प्रोग्रॅम चालवायला लागते. जसं तुम्हाला चहा पाहिजे, मग चहा पाहिजे म्हटल्यानंतर कुणाला पाहिजे चहा? तर हे मागत नाही चहा, ते आत पहिल्यांदा सांगते मन, मला चहा कॉफी जेवण पाहिजे. मग ते पाहिजे म्हटल्यानंतर मग ती याला आज्ञा होते. ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे काय? आवडी ते वृत्ती, मनोनेती उठी, मग ती वाचा दिठी करासी हे. म्हणजे सूक्ष्म देह हा कशासाठी आहे तर तो या देहाला प्रेरणा देतो. मग हा सूक्ष्म देह तो कुणामुळे निर्माण झाला तर त्याच्या मागे एक देह आहे, त्याला कारण देह असं म्हटलेलं आहे. कारण देह म्हणजे काय तर अज्ञान. कशाचं अज्ञान? तर मी कोण आहे हे माहिती नसणं, एवढंच फक्त त्याचं स्वरूप आहे. मी सोनं आहे हे माहिती नसणं, एवढंच फक्त स्वरूप आहे. आणि ते एकदा झाकलं सोनं की मी दागिना आहे हे आपोआप तयार होते. मारुतराव, आता बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही सोनं आहे का दागिना आहे? तुम्ही मी दागिना आहे. दागिना आहे कधी जाणीव निर्माण झाली? दागिना आहे मी जाणीव कधी निर्माण झाली? मी कोण आहे हे झाकलं रे झाकलं की मी दागिना झालोच. बघा बघा मी कोण आहे. आणि संत काय म्हणतात आपले मधुकर पाटील महाराज, मी कोण आहे हा काय करावा विचार. मग कुणी करायचा विचार? मी कोण आहे कुणी करायचा विचार? ज्यांनी अभंग लिहिलाय त्यांनी, नाहीतर बाळूमामांनी करायचा विचार. मी येताना विचार करत होतो, बाळूमामांनी मेंढरच का शोधली असतील बाबा सांभाळायला? हो, बाळूमामा मेंढर सांभाळतात ना, मेंढरांना वळण लावतात, मेंढरांना पाळतात. कुठल्या मेंढरांना पाळतात? अहो हे मेंढरू आहे, हे जे आहे की नाही हेच मेंढरू आहे. आणि हे मेंढरांचं कसं असते माहिती आहे काय? ते विचार करत नाहीत जास्त. पुढच्यानं उडी मारली की मागचा उडी मारतोय. तसं आम्हाला जी पुढची मेंढरं सांगायला लागल्यात तू देह आहेस, ते आम्ही लगेच मी देह आहे निश्चय करून आम्ही त्याप्रमाणे जगायला लागलो. पुढच्यानं सांगितलं विषयात सुख आहे, आम्ही त्याच्या मागनं विषयाकडं धावायला लागलो. हे मेंढरू बाळूमामा सांभाळतायत. मग ह्या मेंढरानं गावागावात जातात. हो, बाळूमामांची मेंढरं आली. कुणाची मेंढरं आली? आता ते मेंढरांना ज्ञान नाही. हो, मेंढरांना ज्ञान नाही, ते भांडत नाहीत. काय बाळूमामांचे आहेत का दत्तात्रयांचे आहेत काय, त्यांना काही ज्ञान नाही. पण त्यांना ज्ञान नाही, त्यांचं भांडण नाही, चिंता नाही, काही टकरा मारत नाहीत. कुणी म्हटलं की मी तू बाळूमामांचा आहेस म्हणून आनंद होत नाही, कुणी नाही म्हटलं तर दुःख होत नाही, काहीच होत नाही त्यांना. पण ह्या मेंढराला काय काय होते बघायला पाहिजे. ह्या मेंढराला बरंच काय होते. मग मला एक विचार असा आला की जसं समजा त्याला जरी कळत नसलं, बुद्धी नसली, तरी सुद्धा ते बाळूमामांचं आहे म्हणून आता जगायला लागले. समजा एक कल्पना करा, ते बाळूमामांचं आहे म्हणून जगायला लागले. पण ह्या मेंढरानं स्वतःला बाळूमामांच्या चरणावर कधी अर्पण केले? ह्या मेंढराची बुद्धी
मी बाळूमामांचा आहे नाही, मी त्याचा मावळलेला नाही, त्याचा मी या देहाशी एकरूप आहे आणि त्याचा मी या देहाशी एकरूप झालेला जो मी आहे त्याला काढून या देहाच्या आतमध्ये जे बाळूमामा आहेत, जे चैतन्य आहे, त्या बाळूमामांचा मी आहे. त्या जीवानं आता म्हणायला पाहिजे तो आणि हा विठ्ठल किंवा बाळूमामा बर्वा, तो हा माधव बर्वा असं या जीवानं म्हणायला पाहिजे. पण तो जीव अज्ञानानं ग्रस्त असल्यामुळे तो मी देह आहे, मी वेगळा आहे, मी त्याचा नाही असा म्हणून आता जीवन जगायला लागला. आणि म्हणून ज्या वेळेला तो देहभाव निर्माण झाला त्याचबरोबर आत्मभाव गेला. सूर्याकडे पाठ फिरवली की सूर्याचं दर्शन गेलं. तसं आम्ही कोण आहोत ह्याची विस्मृती झाल्या झाल्या या नामरूपाच्या गोळ्याला मी आहे असो युगपत तयार होते. युगपत एक विसरलं की जसं जागृतीतनं स्वप्नात गेला. कधी गेला म्हटलं तर, जागृती कधी विसरली म्हटलं तर, जागृतीतनं स्वप्नात गेला रे गेला की जागृती विसरली. स्वप्नातनं निद्रेत गेला की निद्रा, स्वप्न स्वप्नाचं ज्ञान, स्वप्नातले पदार्थ गेले. तसं मी कोण आहे हे विसरल्या विसरल्या मी आमका आहे असं आपोआप निर्माण होते. बुद्धीमधले संस्कार आपोआप, जसं पाण्यावरचं शेवाळ बाजूला केलं आणि जरा बाजूला झालं की लगेच शेवाळ येते, तसं मी त्या पाण्याला विसरल्याबरोबर शेवाळ जसं येते तसं मी स्वतःला विसरल्याबरोबर मी अमका अमका आहे असं आपोआप अज्ञानानं त्याच्या ठिकाणी आवरण येते. त्यानं हा देह दागिना निर्माण होऊन हा मनुष्य, हा व्यक्ती या जगामध्ये व्यवहारामध्ये वावरतो. मग या देहानं आम्हाला काय दिलं? काय दिलं? जन्म दिला, मृत्यू नाही दिला? दिला. ह्या देहानं बुद्धी दिली, पण बुद्धीमध्ये पाप वासना दिली नाही. या देहानं आम्हाला रूप दिलं, पण रूप बरोबर रोग दिला नाही? दिला. या देहामध्ये जसं सुबुद्धी आहे तसं पाप वासना आहे की नाही? आहे. या देहामध्ये जसा आनंद आहे तसं त्रिविध ताप आहेत का नाही? आहेत. या देहामध्ये पापकर्म घडतात का नाही? घडतात. पुण्यकर्म जास्त घडतात का पापकर्म जास्त घडतात? काय घडते? पापकर्म जास्त घडते. मग या देहानं आम्हाला देव दिला का नवीन जन्म दिला? नाही. मागच्या जन्मात आम्ही काय केलं? मागच्या जन्मात देव दिला का देह दिला? मागच्या जन्मात नवीन देहाची तयारी करून असलो. महाराज आमचे सांगतात 6 महिने अगोदरच जशी आळी पुढचा पाय उचलते आणि मग मागचा पाय उचलते, पहिला पुढचा पाय ठेवते हो आळी. हो बघा की हरभऱ्यावर वगैरे असते ती कशी चालते, पहिलं पुढचं तोंड उचलते मग मागचा पाय उचलते. तसा ही आळी जीवरूपी पहिल्यांदा पुढचं बुकिंग करते आणि मग मागचा उचलते. अहो भाड्याचं घर सोडताना पहिलं दुसरं घर बघतात, मग मुरगुडमधलं घर सोडतात, मग बस्तवड्यात बांधतात, मग मुरगुडमधनं येतात. पण इथं बस्तवड्यात घरच नाही, मुरगुडमधलं घर सोडणार कसं? किंवा बस्तवड्यातला माणूस मुरगुडमध्ये गेला तर पहिल्यांदा घर बघतोय, तसं हा जीव पहिल्यांदा दुसरं आपल्याला आवडेल असं घर बघतोय. मग कुठलं बघतोय तर मरणी जे आठवे ते त्याची गती ते पावे, म्हणून काय वानावे ऐकावे त्याची सदा. तेच काय ऐकावे? मग काय ऐकावं? देह ऐकावा, विठ्ठल गावा, बोलावा विठ्ठल, विठ्ठल किती गावा, विठ्ठल किती पाहावा, तो ऐकावा, तो बोलावा, त्याचा विचार करावा. आमच्या मनात त्याचा विचार आहे आता नाही. मग काय दिवसभर काय विचार आहे? हाच विचार आहे. बास. आमचं जीवन म्हणजे आमचं हे पंचमहाभूतांचं गाठोडं
ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा दिवसभर विचार नाही. आणि पुनर्जन्माला जन्ममरणाच्या फेऱ्याला जर काय कारण असेल तर ते एकच कारण आहे, आणि ते म्हणजे मी देह आहे. हाय काय? मी देह आहे? नाही. मी कोण आहे? देहाचा द्रष्टा आहे. पण असं असताना मी देह नसताना फक्त बुद्धीमध्ये फक्त एकच भाव आहे, मारुतीराव, मी देह आहे. बस एवढं एकदा त्यानं धरलं की पुढचं देह निर्माण झालेच म्हणून समजा. मग आता काय करायचं आहे? मी देह नाही हा भाव आता आमच्या ठिकाणी. मग कोण आहे मी? मी देह नाही, मी चैतन्य आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. आता हे कोणी करायचं? तर ते करण्यासाठी गुरूंच्या जवळ जावं लागते, संतांच्या जवळ जावं लागते. म्हणून जाणतेनी गुरु भजिजे. आणि मग असं जर केलं तर हा स्थूल देह, त्याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्मदेह, हा स्थूल देह नाशिवंत आहे. आणि त्याच्या आतमध्ये असलेला सूक्ष्मदेह तो काय आहे? ते लिंगदेह आहे. त्याच्यामध्ये वासना आहेत. त्या वासना अज्ञानानं निर्माण झालेल्या आहेत. त्या जर ज्ञानानं नाहीशा झाल्या तर त्याचंही काय होतंय? लिंगदेहाचं निर्दालन होते. लिंगदेहही काय होतो? ज्ञानामुळं नाहीसा होतो. सूक्ष्मदेह ज्ञानानं नाहीसा होतो. हा स्थूल देह स्वभावता नाहीसा होतो. आणि त्याला कारण असलेलं आम्ही कोण आहोत हे अज्ञान, हे गुरूंच्या कृपेनं आवरण ज्या वेळेला निवृत्त होते त्यावेळेला माझं मला ज्ञान होते. आणि मग त्या अज्ञानाचं जे कार्य आहे ते काय आहे? सूक्ष्मदेह आणि स्थूलदेह. मग सूक्ष्मदेहामध्ये वासना आहेत आणि त्याचं कार्य म्हणजे हा स्थूल शरीर आहे. आणि त्या वासना पूर्ण करण्यासाठी याची गरज लागते. मग एकदा मला स्वतःचं जर ज्ञान झालं की मी काय आहे? देह नाही तर कोण आहे? मी सच्चिदानंद रूप आहे. तर मग मला आनंद रूप असताना विषय भोगण्यासाठी या मनाची, देहाची गरज काय आहे? काय नाही. पण कधी ज्ञान झालं तर. मग आता आमच्याकडे देहासक्ती आहे, देहासक्ती भरपूर आहे, विषयांची आसक्ती भरपूर आहे. सद्गुरु कृपेनं आपल्या ठिकाणी आत्मोदय व्हावा, आत्मज्ञान निर्माण व्हावं. आणि त्या एका जाणीवेमध्ये ह्या देहाचा जे देवभाव आहे तो हळूहळू हळूहळू विरळ व्हावा. आणि मग त्या याच्यामध्येच तो एकदा जर भाव निर्माण झाला आत्मभाव तर मग त्याला नाश नाही. पण याला मात्र स्थूल, सूक्ष्म आणि कारण याला नाश आहे. आणि ते अविनाशी अस्तित्व त्याला मात्र नाश नाही. म्हणून संत म्हणतात, म्हणून त्या अविनाशी अस्तित्वाला जन्म देणाऱ्या तुमच्या या कृपेला, सद्गुरु कृपेला मी पात्र झालो म्हणून त्या ठिकाणी वर्णन करतात. म्हणून साधका तू माऊली आहेस, कारण मला माझं अस्तित्व तू दाखवून दिलंस. पिके सारस्वत, मी कोण आहे ते सारस्वत म्हणजे ज्ञान मला प्राप्त झालं. या कारणे साऊली म्हणजे तुझी सेवा, तुझं चिंतन, तुझे गुणानुवाद, तुझा सतत स्तुती स्मरण हे मी कधीही चुकणार नाही. तुझ्या ऋणामध्ये मी राहणार आहे. अशा पद्धतीचं म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी पाऊली, या कारणे मी साऊली, न संडी तुझी. सद्गुरुनाथ महाराज. आता विश्वात्मा